तर चला मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जातो कवी अबोलीच्या गावात, ज्या गावात सुख, शांती, समाधान हे फक्त थोड्या वेळापुरते आलेल्या पाहुण्यासारखं असतं. म्हणजे कसं, जसा पाहुणा आपल्याला उभ्या उभे भेटून जातो, तशाच ह्या 3 गोष्टी तात्पुरत्याच असतात. कारण सुख, शांती, समाधान ह्या गावाला अजिबात दार्जिन नाही. दिसायला साधंबोळ दिसणारं गाव जेवढं वाटतंय तेवढं साधं नाही. कारण या गावात अशी आवली माणसं राहतात, त्या माणसांवरूनच कळेल की दिसाय साधं असणारं गाव साधं नाही. जरी सगळं गाव कामात दंग दिसत असलं ना, तरी कधी कुठं काय घडल ना ही सांगता येत नाही बरं का. ह्या गावात अशा गोष्टी घडतात, त्या गोष्टींची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. त्या मी तुम्हाला हळूहळू सांगेलच. सध्या मी तुम्हाला भेटवतो गावातल्या 3 अशा आवली मित्रांना मैत्री काय असते हे त्यांच्याकडून शिकावं. ह्या 3घांच्या मैत्रीची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे बरं का. तर बघूया यांची मैत्री. अरे बाणगुडा खायला घालते वरनं बोलून दाखव तू. मला खायचं खाणार ना. पप्पी आहे हो माझ्यापेक्षा ताकदीने मोठा रे, नाही त्याला मी तुमचाच केला असता. ते राव द्या ना भोका त्यांना. खाल्लंय त्याचं बिल कोण देणार ते बघा आधी. कोण देणार म्हणजे हो दिलं. माझा काय संबंध आहे तुझे. तू द्यायचं तू. मी नाही बिल देत तुझे. हा आहे शेकऱ्या. खाण्याच्या बाबतीत नुसता बाकासूर. कुणी दिसलं की त्याला लगेच आडावलाच. गोडधोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर कसं चढवायचं ते ह्याच्याकडून शिकावं. हा बोलतो असा की समोरच्या माणसाच्या डोळ्यातील काजळ पण काढून गेली. मधाळ बोलून केविलवाना चेहरा करून पैसे मागतो. पैसे मागण्यात 1 नंबर. असं पैसे मागतो की समोरच्याला काही बोलताच आलं नाही पाहिजे. स्वतःच्या अडचणी, व्यथा अशा सांगतो की समोरच्या माणसाची वाक्य संपली पाहिजेत. समोरचा पैसे देण्यासाठी किती नाही म्हणला ना, तर त्याच्याकडून पैसे काढून घेणे ही ह्याची कलाच. आणि ह्या कलेमध्ये हा पट्ट्या कधीच फेल गेला नाही बरं का. तर बघितलं का काम झाल्यावरती कसा खुश झालाय गडी. अरे भिकाऱ्यांनो, बिल कोण देणार ना ते पहिलं बघा आणि ह्याचं पहिलं बिल द्या. तर हा आहे पप्प्या. राजकारणाचं लई आढ्याला. ह्याला गावचा सरपंच व्हायचंय. समाजकार्य लय आवडतं ह्याला. 4-5 टोकरी घेऊन गावात हिंडायला बरोबर जमतं ह्याला. तोंडात ह्याच्या कायम साखर. पण दर निवडणुकीला हा तोंडावर पडतो. तोंडावर पडण्याचं कारण असं की बोलायला जातो एक आणि बोलतो भलतच. यावेळेस मलाच निवडून द्यायचा आणि जेव्हा मी निवडून येईल ना मी सगळ्याची मारणार. तू बिल द्यायचा मला माहित ना बाकी. तर हा आहे आबड्या. दिसायला स्मार्ट असला तरी डोक्याने येडा आहे. पोरगी दिसली की लगेच लाळ गाळायला सुरुवात. कसं झालंय, ह्याच्या मोठ्या भावाचं लग्न झालं नाही म्हणून ह्यो गडेरा काढलाय. पोरगी दिसली की लगेच हापापल्यागत करतो. पोरगी म्हणजे कधी न मिळणारी गोष्ट झाली ह्यासाठी. येता जाता उठता बसता नुसती डोळ्यांची दिवाळी. पोरगी दिसली की गडी कावरा बावराच. कायम गुडघ्याला बाशिंग ह्याच्या. सारखं लग्न 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 कधी होणार हाच त्याला पडलेला त्याच्या आयुष्यातला मोठा प्रश्न. ओ ऐका की मला 2 वडापाव द्या आणि बिल आबरेच नाव आणल्या. आपणच नाव बिल म्हणजे ए भैया आम्ही नसतो बिल देत. अरे बसम्या झाला तुला बसम्या. ए यार तुमचा कालवा राहू द्या. बिल कोण देणार आहे. पप्प्या सांगा त्याला बिल द्यायला. आबड्या तू बराबरच बोलतोय. अरे हो बसम्याच आहे बसम्या. बसम्या. अयो आता काय खरं नाही, ह्याला हुक्की आली वाटतं. ओ असं का करतोय तो. अहो ह्याला खाण्यावर बोललं ना असंच येड्यावानी करत. आता काय खरं नाही, तो तुमच्या हॉटेलमध्ये तोडफोड करणार बघा. आता तो काय करणार माहिती का, आता तो आहे ना जग उचलणार तुमच्या डोक्यात घालणार. कुठला जग. ही काय हो जग हा हे जग हे. तुमच्या डोक्यात घालेल. कोणाच्या. ही काय ह्याच्या. ओ बिल राहू द्या. ह्याला पहिलं बाहेर नाही इथलं. तो लय तोडफोड कर लावू. नाही ह्याला बाहेर. ह्याला बाहेर काढ, हुक्की आली बाहेर काढ, बाहेर काढ, घे बाहेर घे. ओ हुक्की आली हुक्की. आज घरी घेऊन जातो ह्याला. हो हुक्की आली हुक्की. यार गेला ते बंद कर ऍक्टिंग तुझी. गेला का. कस काय गुलावला. अरे हाय गुलावला बाबा, पण सारखं सारखं असं करणं बरोबर नाही. गावेल एक दिवशी. मग खायला का पण बिल वाचवलं का नाही. बेल वाचवले. ह्याला जरा कमी खायला लाव बस मी. खायचं काढू नको ना. आम्हाला किती सांगितलं तुझं खायचं काढू करू नको. खायचं काढू नको. अरे बांधायचं राहू द्या का. अर्ध बसायला बांधायचं राहू द्या. तुम्ही बसण्यागत करू नको काय. थांबा थांबा थांबा. काय आपल्या गावात. अरे काय आपल्या गावात. आपल्या गावात काय काय आपल्या गावात.
आपल्या गावात काय माहितीये का? अरे आम्हाला नाही माहिती तर तरी सांग. आपल्या गावात कवी आबुलीचं कवी संमेलन आहे. अयो ह्या कवी आबुलीला एक काय काम नाही, नुसतं उठसूट असलं काय बी करत बसतं. अरे असं काय बोलतोय, मोठा भाऊ आहे तुझा. अरे असला असतोय भाऊ, अरे त्याचं लग्न नाही झालं म्हणून माझं लग्न व्हाय ना, त्याच्यामुळे मी राखाडलोय. असला भाऊ असतो का गावभर नुसतं कविता करत हिंडताय ती. अरे लका त्यांनी काय बी करू दे, किती केलं तरी तुझा मोठा भाऊ आहे लका. असं बोलतोय का त्याच्याबद्दल? ए असला भाऊ नसलेला बरं. बरं ती जाऊ दे, जाऊ आपण संमेलन बघायला. ए मी नाही येणार बा, तुमचं तुम्ही जावा. अरे चल चल. चल, काय तोटे. हॅलो 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 माय टेस्टिंग. हॅलो, काय आपल्या गावात? आपल्या गावात काय माहितीये का? कवी आबुलीचं कवी संमेलन आहे. चला चला बसून घ्या, चला लवकर. लका कविता ऐकायला तर लय गर्दी झाली लका. हे लाका तुझ्या भावाची चांगलीच क्रेज आहे. अरे काय क्रेज काय तरी मोकार कविता करताना डोक्याला ताप करतं. कशाला आणले तुम्ही मला इथं? आला का थोरला भाऊ आहे लका, तुझा मोठा भाऊ आहे, त्याच्याबद्दल असं बोलतो का तू? राहू दे बुवा, मी जातो. चल ए नाही नाही, दोन कडवे आहेत. हा बस तिथं बस. ये. डोक्याला ताप आहे का? हा बस खाली. भावाची किंमत ठेवत जरा ताळ्या. काय भावाची किंमत ठेवतो. ए आपल्या कधी यायचा तुझा भाऊ? मला काय विचारताय, त्याला विचारा. अरे कवी आबुली ना लय भारी कविता करता. अरे होय हा. कवा यायचं पण ती? येईल येईल येईल. बरं कधी यायचा कवी आबुली? बराच वेळ बसलोय. अरे येईल येईल थांब. अरे पण का अजून आलं नाही? ए कवा यायचंय कवी? आला आला कवी आला. आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली, कोणी एके काळी मी होतो रेल्वेचा कुली. घरोघरी असतातच म्हणा मातीच्या चुली, मी तुमचं स्वागत करतो कवी आबुली. अरे झाले ह्याचं सुरून, आता कसल्या बी कविता करून हे डोकं खाणार. अरे कसले बी कविता म्हणतोय वेळेला का, एक नंबर कविता करताय ती. अख्खा महाराष्ट्रात त्याला तोड नाही. काय बोलतोय काही? लाका मोठा भाऊ आहे तुझा, जरा ऐकून घे की त्याच. थांबा वाईट जरा, तुम्हाला कळेल थोड्या वेळाने कशा कविता करतो ती. कविता करण्याआधी मी खाल्ला मस्त वडापाव. अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे कवी आबुलीच नाव. कविता अशी करतो की तुमच्या काळजावर पडतील घाव, आणि माझी कविता ऐकायला बसलाय माझा बेरोजगार भाव. बघितलं का, या अशी काहीतरी कविता करून आबरू काढतो, त्याच्यामुळे मी येत नव्हतो. बसा तुमचं तुम्ही. जाऊ द्या ह्याच्या जाऊ दे. जाऊ दे बोल. वा कवी एकच नंबर एकच नंबर. माझी कविता ऐकून तुम्ही म्हणताय एकच नंबर, पण जरा स्वतःकडे लक्ष द्या, किती वाढली तुमची कंबर. माझ्यासमोर बसलाय तुम्ही एकदम नटून थटून, पण जरा कमी खात जा, जाल एक दिवशी फुटून. लाका शेखऱ्या कमी खात जा. ते कवी म्हणते लाका कमी खात जा, लाका तू बसमे झालाय तुला. ओ असं का करते ही? अरे काल बी हॉटेलमध्ये असंच करत होत ही. वा कवी नादच खुळा नादच खुळा. तुम्ही मला म्हणताय नादच खुळा, पण तुमच्यापेक्षा मोठा असतो भिंतीवरचा खिळा. बाजारातून आणून खात जा मुळा, आणि खरं खरं सांग उन्हात फिरून फिरून झाला ना तू काळा. अरे तुला असंच पाहिजे काळ्या. तुम्ही एकदा उठा, पुन्हा एकदा बसा. तुमच्याकडे बघून कळतंय तुमच्यापेक्षा मोठा असतो रानातला ससा. तू एवढा बारीक कसा, तुझ्यापेक्षा मोठा आहे माझ्या पायाचा ठसा. वा कवी वन्स मोर. तुम्ही मला म्हणताय वन्स मोर, मी कवी आबुली आहे खूप थोर. बाजारातून आणून तुम्हाला खायला दिल मी राईबोर, आणि असल्या उन्हाळ्यात टोपी घालता त्यावरून दिसताय तुम्ही चोर. होय चोर म्हटल्यावर तू माझीच बुकड चोरलेत ना? अरे त्याचे बोकडं चोरणार दिसतो का मी? बोकडं चोरणार दिसतो. तुम्ही असं भांडू नका, थोडं थांबा. कवी आबुलीची कविता ऐकायला लागतात लोकांच्या रांगा. कवी आपले म्हटले थांब रे म्हणून थांबलो नाही, तुझ्याकडे बघितलंच असतं. तू बाहेर चल, तुझ्याकडे बघतो मी. सकाळ सकाळ संडासला जाऊन आलो, मस्त साफ झालं माझं पोट. कवी आबुली घालून आलाय तुमच्या समोर मस्तपैकी कोट. कवी आबुली सगळं तोंडावरती बोलतो, त्याच्या मनात नाही अजिबात खोट. आणि माझी कविता ऐकायला बसलेत सगळेच भिकार चोट. अरे ह्याच्यात आईला ह्याच्यात. तर बघितलं मित्रांनो, असा आहे हा कवी आबुली. कविता करतो आणि मार खातो. ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयाच. पण हा आबड्या नेमका चाललाय कुठं? आलो उसाच्या बाहेर आहे.
तू बांधा येऊन थांबली का? थांबते आलो 2च मिनिटात आलो. आलोय की आतमध्ये. आता दिसा नाही कुठं. बांधाव कुठल्या? दिसलं माझं पाखरू. कसं काय लय दिवसात ना गावल्या. किती दिवस तुझ्या मागे लागलोय तू काही येईनाच. आता काय सुट्टी नाही. ए कोण आहे रे? कोणतरी आले वाटतं. नंतर करू. तू पळ. ए कोण आहे उसात? बाहेर निघा मी मारेन. किती जण आहेत बाहेर काय माहिती. उगा आपल्याला मारले. पोरांना फोन लावून बोलवून घेतो. किती जण आहेत काय माहिती. चोर जर असलं ना मला सांगतात. एक काम करतो. कोणाचं बरोबर. हॅलो हे कुठे रे? अरे इकडे लवकर माझ्या उसात कोणतं शिरले. अरे नाही माहिती कोण आहे. या पोर घेऊन या. ह्याचं काटाडच काढू. या लवकर. ए कोण आहे रे?